नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. नाश्त्याला रोज ते पोहे आणि उपमा खाऊन खूप कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी नवीन खावेसे वाटते. तर असेच आज मी नाश्त्याचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, ते म्हणजे पोह्याचे थालीपीठ. हे थालीपीठ खूप टेस्टी लागते. तर इथे मी आपण जे रेग्युलर पोह्यासाठी वापरतो ना, तेच पोहे घेतले आहेत. पोहे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आहेत. आता हे पोहे आपल्याला छान भिजत घालायचे आहेत, म्हणजे ते एकदम मऊ होतील. झाकण ठेवून 15 मिनिटं भिजत ठेवूया. एकीकडे आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा धने घेतले आहेत. तुम्ही याऐवजी धनेपूडही वापरू शकता. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे. तर इथे आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्याही लागणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण करून घेऊ शकता. आता हे आपल्याला पाणी न घालताच मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी हे मिक्सरला छान वाटून घेतले आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडर ही घेतली आहे. याने कलर छान येईल. चवीपुरते मीठ आणि हळदी पावडर. 2 चमचे तीळ घेतले आहेत. तीळ घातल्यामुळे आपले हे थालीपीठ आहे ना, एकदम खमंग लागेल. त्यामुळे तिळाचे प्रमाण जास्त घेतले आहे. आता आपण पोहे भिजलेत का ते पाहूया. हे पहा, मस्त पोहे भिजले आहेत. आता आपण हे हाताने चुरून पाहूया. लगेचच मॅश होतात. एक मोठे ताट घेऊया आणि त्या ताटामध्ये हे पोहे काढून घेऊया. इथे मी सर्व पोहे ताटामध्ये काढून घेतले आहेत. या कपाने 1 कप पोहे मी भिजत घातले होते. ते भिजून जरा जास्त असे फुलतात. आता हाताने छान मॅश करून घेऊया. आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. मी हे पोहे छान मॅश करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. हे पहा, इथे आपला हा गोळा मळून तयार आहे. लगेचच होतो आणि एकदम मऊ तयार होतो. आता आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. अर्ध्या कपालाही थोडेसेच मी बेसन घेतले आहे आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घेतले आहे. पीठ घातल्यामुळे आपल्या थालीपीठाला टेक्स्चर छान येईल. आता आपण हे काढून ठेवलेले मसाले होते ना, ते सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया. बारीक चिरलेला कांदा घेतला आहे 1 आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे हाताने छान मळून घ्यायचं आहे, पाणी न घालताच. पाणी लगेचच घालायचे नाही. पहा, आता मी हे छान मिक्स करून घेते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता एकीकडे मी थोडे पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. आपल्याला कोमट पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे याची थालीपीठ आहेत ना, ती चिरणार नाहीत आणि पोहेही लगेचच असे मऊ होतील. थोडे थोडे पाणी घालून याचा मी घट्टसर गोळा मळून घेतला आहे. हे पहा असा. आता थोडे तेल लावून घेऊया, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि आणखीन एकदा छान मळून घेऊया. पण जास्त सैल करायचे नाही, नाहीतर त्याचे थालीपीठ थापता येणार नाहीत. आणि हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पोह्यामध्ये मसाले छान मुरतील. हे पहा, 10 ते 15 मिनिटं झालेले आहे आणि पीठही छान सेट झाले आहे. थोडा तेलाचा हात घेऊया आणि पिठाचा छोटासा गोळा काढून गोल करून घेऊया. तर आपल्याला याचे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी पोळपाटावर बटर पेपर ठेवून घेतला आहे. त्याला थोडेसे तेल चोळून घेऊया, म्हणजे थालीपीठ असे खाली चिटकणार नाही. त्यावरती पिठाचा गोळा ठेवूया. हाताला थोडे तेल लावून घेऊया आणि छान थालीपीठ एकसारखे थापून घेऊया. जास्त जाड थालीपीठ ठेवायचे नाही. तुम्हाला जर एकदम खरपूस थालीपीठ पाहिजे असेल तर एकदम पातळ असे हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे.
हे पहा, अजिबात थालीपीठ चिरत नाही. तुम्ही जर थंड पाण्याचा वापर केला तर थालीपीठ चिरू शकते. आता वरून भरपूर असे तीळ टाकून घेऊया, म्हणजे थालीपीठ खाताना छान दाताखाली हे तीळ लागतात. आता हाताने थोडे प्रेस करूया, म्हणजे थालीपीठ भाजताना हे तीळ आहेत ना ते निसटणार नाहीत. याला छिद्र पाडून घेऊया, म्हणजे ते भाजताना आपल्याला त्यामध्ये तीळ सोडता येईल. तर एकीकडे मी गॅस चालू करून तवा गरम करून घेतला आहे. त्यावरती तेल सोडून घेऊया आणि आपल्याला यावरती थालीपीठ घालून घ्यायचं आहे. हे पहा, सहजच या थालीपीठावरील कागद निघतो मस्त. आता हे थालीपीठ तव्यावरती घालून घेऊया. लगेचच पलटी मारायची नाही, वरून छान थालीपीठ सुकू देऊया आणि नंतरच पलटी मारूया. हे पहा, थालीपीठ छान सुकले आहे. वरून तेल सोडून घेऊया. थालीपीठ खरपूस होण्यासाठी तेलाचे प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे. आणि आता आपण हे थालीपीठ पलटी मारून घेऊया. हे पहा, अलगद निघत आहे. मस्त कलर आला आहे आणि खालच्याही साईडनी छान तेल सोडून घेऊया. आता थालीपीठ दोन्हीही साईडनी छान खरपूस भाजून घेऊया. हे पहा, इकडूनही छान मस्त भाजले आहे. आता मी हे थालीपीठ काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व थालीपीठ तयार करून घेते. पहा, मस्त कलर आला आहे थालीपीठाला. चला तर मग इथे आपली सर्व थालीपीठ बनवून तयार आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी असे हे थालीपीठ तयार झाले आहे. तर हे थालीपीठ इथे मी मिरचीचे लोणचे घेतले आहे आणि टोमॅटो सॉस घेतला आहे. यासोबत खाऊ शकता, खूप छान लागते. तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबतही खाऊ शकता. तुम्हाला जर माझी थालीपीठ बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.